नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 45 अग्राच्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे। छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भव्य महाअधिवेशनानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या 2 प्रमुख मागण्यांना शासनाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून मंत्रालयापासून जिल्हास्तरापर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 45 अकराच्या माध्यमातून सातत्याने लढा सुरू होता। कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळावे आणि कोणत्याही प्रशासकीय अडथळ्यांशिवाय त्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावे ही प्रमुख मागणी होती। या मागणीला आता मोठे यश मिळाले असून RGSA अर्थात RGSA अंतर्गत ERP प्रणालीद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यास मंजुरी मिळाली आहे। यासोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवरील भरतीचा प्रश्नही मार्गी लागला असून 10% पदभरतीला अंतिम मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे। या दोन्ही निर्णयांचे अधिकृत शासन निर्णय अर्थात GR लवकरच निर्गमित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या ऐतिहासिक यशाचे श्रेय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 45 अकराचे राज्य सरचिटणीस मान्य गिरीशभाऊ दाभाडकर यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे। छत्रपती संभाजीनगर महाअधिवेशनाचे नियोजन राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एकत्र आणणे, शासनाशी सातत्याने संवाद साधणे आणि मंत्रालयीन स्तरावर अखंड पाठपुरावा करणे या माध्यमातून त्यांनी या मागण्यांसाठी निर्णायक लढा उभारला। तसेच युनियनचे राज्याध्यक्ष आमदार मान्य बच्चूभाऊ कडू यांनी विधान परिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडत या लढ्याला राजकीय बळ दिले। यासोबतच कार्याध्यक्ष काझी अल्लाउद्दीन, उपाध्यक्ष दिलीप टीके आणि दत्ताभाऊ भोईर, कोषाध्यक्ष विकासभाऊ भोईर, सचिव अशोकभाऊ कुथे यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचेही या संघर्षात महत्त्वपूर्ण योगदान राहिले। विशेष म्हणजे या लढ्यात नाशिक जिल्ह्याचाही मोठा सहभाग राहिला। विभागीय उपाध्यक्ष सुभाष खोलप, जिल्हाध्यक्ष बापू मोरे, जिल्हा सचिव मते साहेब, माजी जिल्हा सचिव स्वप्नील आहिरे, जिल्हा सहसचिव शुभानंद देवरे तसेच दत्तात्रेय दुसाने आणि गणेश ठाकरे यांच्यासह जिल्हा, तालुका आणि शाखास्तरीय सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यामुळे या ऐतिहासिक यशात नाशिक जिल्ह्याचाही मोठा वाटा असल्याची भावना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 45 अकरा ही केवळ एक संघटना नसून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारी प्रभावी चळवळ असल्याचे या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। कर्मचाऱ्यांची एकजूट, संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि छत्रपती संभाजीनगर महाअधिवेशनातून देण्यात आलेला इशारा यामुळे शासनाला सकारात्मक निर्णय घ्यावा लागला अशी प्रतिक्रिया राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। एकूणच ERP प्रणालीद्वारे थेट वेतन आणि 10% पदभरतीला मिळालेली मंजुरी हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दीर्घ संघर्षातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। पंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025 आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 ची नियुक्ती करतो। बचवा 25 मिनिटं झाले, पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या लवकर घ्या। हा, मी लवकर घेतो। आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे। हा ग्रामपंचायतचा कर्मचारी त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे। ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे। रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे। त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न आहे का आपण यावलकर समिती 2015 नियुक्ती केली, 17 त्याचा अहवाल आला, 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही। तो किती दिवसात करणार? 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात? त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे। तिसरी गोष्ट आहे
का मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं, तिकडे दाखले पुरवतो त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अट काय लावल्या यांनी लक्षात घ्या. व्हिडिओला अट नाही, ग्रामसेवकाला अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह, म्हणजे तुम्ही सांगा त्या व्हिडिओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचाचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट, ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याला 3% त्याचा निर्णय घेतला पाहिजे. बातमी संकलन मुकुंद निर्भवणे, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.